नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. राज्यातल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनानं ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज थेट माफ करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या आणि ज्यांची खाती गोठवली गेली आहेत अशा शेतकऱ्यांसाठी देखील शासनानं दिलासादायक भूमिका घेतली आहे. बँकांसोबत एक वेळ समझोता अर्थात ओटीएसच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी करून घेण्यात आलं आहे. कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही या योजनेत 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची विशेष तरतूद केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. आधार कार्डाशी संलग्न असलेल्या बँक खात्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या लवकरच ग्रामपंचायती, बँका आणि आपलं सरकार सेवा केंद्रांवर उपलब्ध होतील. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार असून योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या योजनेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यात गुंतवणुकीच्या संधींबाबत चर्चा केली. पाहूया याचा विस्तृत वृत्तांत. राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यामुळे अॅमेझॉननं महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक क्लाउड धोरण लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. यापूर्वीच अॅमेझॉनसोबत शासनानं या क्लाउडसाठी काम केलं असून राज्यानं स्वतःचं डेटा सेंटर धोरण देखील जाहीर केलं आहे. या धोरणानुसार ग्रीन डेटा सेंटरसाठी पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक क्षेत्रातील ऊर्जेचा उपयोग करण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. आता घेऊया धावता आढावा आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा. नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारित उन्नत मेट्रो मार्गिका उभारायला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबईतला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्याच्या एआय मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेनं महाराष्ट्रानं महत्वाचं पाऊल टाकलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते राज्याच्या महा एआय या एआय प्रारूपाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 5 राज्यांना जोडणाऱ्या दिल्ली ते मुंबई द्रुतगती मार्गामुळे देशातल्या प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमधला संपर्क अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
कृषी क्षेत्रातील पुरस्कार केवळ कौतुकाची थाप नसून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मेहनती शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं कार्य आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. कृषी दिनी राज्यपालांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतंच राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. पावसानं ओढ दिल्यामुळे अवघड परिस्थिती आली तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. ते रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलत होते. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवडाभरातल्या महत्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.